इकडे खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. शुभ सकाळ मित्रांनो. ही कुठे आले बघा आपण सकाळी सकाळी. मी जॉबवरून आलो ऑफिसवरून आणि मला जाम भूक लागलेली. मला उठवलं झोपेतून. माझी पण बस झोप झाली आहे. या टाइमला मी रोज उठते 6:30 वाजता. झोपेतनं उठवाय नाश्ता करायला नाश्ता करतो आम्ही. तुम्हाला ग्रुपचं सांगतो कारमध्ये आपण गेल्यावरती पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. नाश्ता करून घेऊ मस्त उपमा गरम गरम आणि मेंदूवडा. थोडी भूक लागली भाई. ब्लॉग बी का घेतला ना मेंदूवडा फुल दाबतायत पोरं. चाय मॉर्निंग चाय. झोपायचं का नाही? मी झोपलोच नाही. काय डायलॉग आहे? चाय पिलो. हो बाय चाय पिलो. सूर्य, बस आणि ट्रेन आणि टाइम कोणासाठी थांबत नाही. हो ना. तर थांबलं लफडा होईल. गव्हर्नमेंटचं गॅजेट पाहिजे ना ते स्टॉप करायचा टाइम. पूर्ण दिवस असेल तर काय करशील? हो ना. आणि पूर्ण रात्र असेल काय करशील? किती झोपशील भाई? हो. झोपून वैताग गेल. तुला नाही ना झोपून वैताग? किती पण झोप लगेच झोपशील. असं काही नाही का? काहीच मित्रांनो. सकाळी सकाळी आम्ही विचार करशील तुम्ही एवढ्या सकाळी कसे काय उठले हे लोक? म्हणजे मी तर उठते. हा मी तर झोपतो. फक्त सुट्टीच्या दिवशी मी थोडस लेट उठते बस. आणि मी सुट्टीच्या दिवशी लवकर उठतो असा उलटा काम आहे. आज सुट्टी आहे, क्रिसमस आहे म्हणून मी झोपलोच नाही. झोपच नव्हती. ब्लॉग एडिट करत बसलेलो रात्रीचं आणि नंतर मला भूक लागली खूप. हिला उठवलं मी. उठ असं मोठ्याचा टाईम झालेला. मस्त नाश्ता करून आला. इडली वडा उपमा डबाक्या इडली आणि मम्मी पप्पांना पार्सल घेतले इडली वडा. त्यांना पण जाऊन दिलं. आता मम्मीला बैठकीला जायचं. तिला उठवली मग याने फोन. आता ही मम्मी जायला बैठकीला. तिला आपण नाश्ता देऊ पटापट आणि थोडा वेळ झोपूया. आणि आज आपण कुठेतरी जाणार आहे. तुम्हाला आपण दाखवूया. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मी आतापर्यंत ते रील मध्ये बघितलंय. आज रिअल मध्ये आज ते लाईव्ह मध्ये बघणार. रिअल मध्ये रिअल आणि लाईव्ह बघणार आहे. त्याच्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आहे. तेवढं गर्दी जास्त नको. जागा भेटली पाहिजे व्यवस्थित आपल्याला. तेव्हा मजा येईल बघायला. हो. आणि त्यासाठी आपल्याला खूप लवकर निघावं लागणार आहे. येस. बघूया कसं होतं प्लॅनिंग. तुम्हाला दाखवू. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघत राहा मस्त. बाय. हॅलो एव्हरीवन. हॅलो. सो आम्ही निघालोय. आपण चाललोय किंवा मागाशी बोललो आपण जाणार एका ठिकाणी. त्यासाठी आपण निघालोय आणि किती मस्त रेडी आले बघा. तर आणि मी बघा. हो बॅग बिग घेऊन मस्त झाली. असं वाटतं ट्रिपला झाली फुल. एक फंक्शन आहे तिथे आपण चाललोय. तुम्हाला दाखवूच. खूप छान फंक्शन आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला समजेल. आपण सांगूया सगळी माहिती. किल्लेन जय शिवराय. आज असं फर्स्ट टाइम झालं की आम्ही निघालो आणि मी ब्लॉग स्टार्ट केलाय. हो तिला आठवण आली आज ब्लॉग स्टार्ट करायची. थोडं मी मनावरती घेतलंय. आणि हे बघा माझं न्यू वॉच. मला हिंट देतो हिंट जरा. हां जे मला पाडवा गिफ्ट मिळालं होतं. तुम्हाला थोडं हिंट देतो. आम्ही कुठे चाललोय तर आपण चाललोय एका लोकसंगीताच्या कार्यक्रमाला. ओ मराठी संगीत. वाटलं असेल अरे भाई हे फुल आता क्रिसमस आहे 31st क्लबिंग बिबिंग जाणार. पण आपण तसं नाही. तसं पण आहे ते पण करतो आपण. असं नाही करत नाही. पण काय बघा हात दुखायला एवढंच ब्लॉग घेतो ना. हात दुखायला कसं होईल तुझं? हां मी 18 मिनिटाची ब्लॉग घेतो 20 मिनिटाची. ठीक आहे. तर आपण निघूया आता. घरच्यांना विचारलं मम्मी पप्पा. पण मम्मीची जरा तब्येत खराब आहे आणि बाबूला पण सोबत हे बाबूला पण जरा सांभाळायचं आहे. आणि गुड्डी आणि जिजू पण ते नाही बोलले येणार. त्यांना पण जरा काम आहे आणि पप्पा पण नाही बोलले. मग आपण दोघंच जाऊया. आणि अजून गँग आपल्याला ॲड होणारी पुढे जाऊन. दिव्या आणि आंबरे फॅमिली. ते दाखवू तुम्हाला आपण. येस
मिसमॅच नाही मॅच आहे. कुठे आहे दीदी? चाललंय काय स्कूटीवरती ठीक आहे. काय ग भांडे प्लेन मध्ये एखाद्या इथे पायामध्ये पुढे पुढे असं ड्रायव्हर डोक्यावरती आणि ते डोळ्याला लावते ती पट्टी ती एरोप्लेन मधली. दिवे सांगाल आपलं ऑफिस कुठे, दिवे आपलं ऑफिस कुठे, कुठे तुमचं ऑफिस? कोण कोण आमच्यासोबत बघा. हिला तर तुम्ही ओळखतच असाल, दिव्या उमरे आणि मी प्रथमेशची बहीण आरुषी. फर्स्ट टाइम आमच्यासोबत आमच्याबरोबर ही गँग आहे ना पुढे. आणि आता आपण आलो बघ कुठे आपल्या ऑफिसला. मग बोललो ना आम्ही की आम्ही एका हिडन जेम मध्ये येणार आहे, तर आमचं ऑफिस तुम्हाला दाखवायला आणलं. कुठे कुठे तुमचं ऑफिस? हे समज हे ऑफिस आहे. दिव्याचं ऑफिस आहे. दिव्या इथे येते फिरायला. आपण ऑफिसला आले काही तुम्हाला कंटाळलो आम्ही, काय फंक्शन नाही, ऑफिस दाखवणार तुम्हाला. ऑफिसमध्ये घेऊन आले तर लॉगिन करतात आम्ही काम करणार. दाखवू तुम्हाला आता. नमस्कार मित्रांनो, आता आपण आले आपल्या डेस्टिनेशनवरती. तुम्हाला थोडं दाखवणार आहे आपण प्लेस. आणि कुठे आलो आपण दाखवायचं का आता? कुठे आले दिव्या? कुठे आले तुम्हाला दाखवत होतो आम्ही. आपण आलो आहे एका सांस्कृतिक कार्यक्रमाला. याचं नाव आहे, तुम्ही बघा डायरेक्ट तुम्ही बघा. आणि आपल्या मनात वाहणारे वाऱ्यासारखे विचार या दोघांना अगदी प्रेमाने शांत. तर मंडळी या तात्या हा तात्या तुमचं फोकलोक वरती स्वागत करतोय. आता फोकलोक म्हणजे काय? हॅलो गाईज, आपण आलो आता फोकलोक कार्यक्रमाला. तुम्हाला तर आम्ही सांगणार होतो, सरप्राईज येणार होतो, पण डायरेक्ट तुम्हाला दाखवले. आणि आता कार्यक्रम बघा, पूर्ण एन्जॉय करा मस्त. हे बाहेर बघता अशी मला बोलता येत नाही का? तिला हसून हसून येडी झाली ती. कानामध्ये गजुबा फुला न झुब्याच ग माती खर. आणि हे लावलं पदर चार खाय हा पिकावाय. हे लावलं पदर चार खाय बहार गावाय. हे लावलं पदर चार खाय हा पिकावाय. हे लावलं पदर चार खाय बहार गावाय. हे लावलं पदर चार खाय हा पिकावाय. हे लावलं पदर चार खाय बहार नाका मधी ग मुक्त फळ.
मधी ग मुक्ता फळ न मुक्ता फळ चल कोर आणि नयनात काजळ घाली काय नयनात काजळ घाली काय गेलं तर त्यांची पटसंख्या आता कमी व्हायला लागली. शहरांमध्ये काय तर खेड्यांमध्ये सुद्धा अगदी ही स्थिती. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला ICSE माध्यम CBSE माध्यमामध्ये घालायचंय आणि मान्य आहे, आजच्या जागतिकीकरणाच्या शर्यतीत टिकायचं असेल तर तेही तेवढंच गरजेचं आहे. पण का म्हणून आपल्या माय मराठीच्या पदरी असं ठिगळं लावलेलं जगणं हा विचार आम्हा साऱ्यांना खूप सतावतो. आणि असं म्हणतात की झोपलेल्या माणसाला जागा करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करणं अगदी कठीण. आणि असंच आपल्या ज्या मराठी बांधवांना झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा करण्यासाठीची पुढची आमची शाहिरी ललकारी आहे. भवानी जय श्री जगदंबे नमन तुझं अंबे करुण प्रारंभे डफावर थापतून दुनियाता मराठीचं गातो गुणगान मराठीचं गातो तरी का नाही जाण जरी तुम्ही सुजाण कुठं ठेवला गहाण तुमचा स्वाभिमान माझी मराठी भाषा मला तिचा अभिमान म्हणलं पटापट घरी जा म्हणलं, काही काम नाही म्हणलं इथं. मला एक सेकंड तुम्ही मला चिडवतात का? जा म्हणतात कट्टी, मी जातच नाही, कट्टी जा. जा बाबा नको बोलू, आपल्याला काय करायचे. मी बी तेच म्हणलं तात्या जा. मला काय सत्यनारायणच्या पूजेत बसायचं का तिच्या तिच्या प्रीतीचा म्हणून आला तात्या. मला म्हणलं भाऊ तेरे को दिखता क्या नहीं, खाली चुली पिली मार रखे आम पे गाडी डाल रखे म्हणे. मी म्हणलं पक्का हे कुर्ल्याचं आहे म्हणलं, त्याचा काही नेम नाही म्हणलं, काही नेम नाही म्हणे. ज्यादा बोलले का नाही म्हणलं. मी पण त्याच ऍक्सेंट मध्ये बोललो त्याला, तसंच त्याला ज्यादा बोलले का नाही. हिम्मत असेल ना हात लावून दाखव मला, हात लावून दाखव म्हणायचं. आपण बी काय कमी आहेत का? मग गावाकडलं पाणी प्यायले मग काय केलं त्यानं? होती त्यात हिम्मत तात्या, लय मारलं मला ना सुजले पाठ सुजले. मी मला त्याला कमबॅक द्यावं लागते म्हणलं. कमबॅक माझा कमबॅक 2026 मध्ये कमबॅक झालाच पाहिजे म्हणलं. कसा? अरे पोरा बापाला आठव पोरा, बापानं कष्ट केलेत पोरा. ए पोरी अरे मुझे को झूला झूल, मुझे को झूला झूल, लेकिन आपले बाप को मत भूल. ते दोन्ही माणसं वेगळे आहेत. अच्छा वेगळे आहेत का? दोन वेगळे आहेत. कोकणाची कोक. कोकणाची कोक काय माफी मागायला गेलाय? बरं असं काऊन गेला? असं केलं तुला लई तुड होती. स्टेज मोठा आहे ना म्हणलं वापराव जरा, वापरा बरे करतो म्हणे. तुम्ही पुण्याचे का? अरे बापरे कुठे भाकरवाडी. म्हणलं माय मावली मला जाऊ द्या, मला सोडा. तुमच्या समोर पदर बसले तर
कुठला पदर आहे वेगळाच काट आला हो तिथं हलताना बरोबर असं सगळं केलं इकडं आलो ना आपली गाडी अशी लावली हे तुझं अलगद आहे हा. कमाल आहे बा आणि तुम्हाला भेटायला होता हा कसं आहे आपल्या जोडीत आहे good. बर हा विचारते तुम्ही बिडी यमक बघा ना हा ये शिफ्ट करा हा, बरं, बरं, ये. मी चाहते तुम्ही बिडी बरं. मी पैजा म्हणतो तुम्ही त्याची नाडी आणि नाडी सुटल्या हो. खेळ मांडीला लांडीला मांडीला असं तर झालं ना हा तर लोक इकडे खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही तुम्ही बोलायचं ते नका बोल नकल करायला पण अक्कल लागते ना डायलॉग बोल खोट सरजा राजा सारखी आहा. चला तुम्हाला दाखवतो दाखव. बोलो मी ए गंगे आलोच म्या ए चले शंकर पाळ्या भेटला होता जरी स्वराज्याच तोरण बांधील तोरणाच्या वरी होता दूरदृष्टीने घेरला नौदलाची